सेवानिवृत्ती सत्कार समारंभ माननीय राजन आबाजी मानेसाहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, शुभ हस्ते माननीय एम राजकुमार साहेब, कमिशनर ऑफ पोलीस, स्थळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय राजन आबाजी मानेसाहेब हे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथून 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डीसीपी सृष्टी जैन, डीसीपी अश्विनी शेलार पाटील व डीसीपी यावलकर मॅडम व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। 2008 मध्ये त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक व 2012 मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळालेली आहे। 2023 मध्ये ते सहाय्यक पोलीस आयुक्त असे पदोन्नती झालेले आहे। आतापर्यंत त्यांनी पोलीस आयुक्तालय मुंबई शहर, पोलीस आयुक्तालय नागपूर शहर, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, एटीएस पथक, पोलीस आयुक्तालय सोलापूर अशी 32 वर्ष 9 महिने इतकी सेवा बजावलेली आहे। पत्नी सौ श्रेयलता राजन माने या गृहिणी आहेत। मुलगी रुचिता राजन माने बीटेक झालेला आहे, त्यांचं विवाहित आहेत। दुसरी मुलगी आहे साक्षी राजन माने या एमए झालेले आहेत। मुलगा सिद्धांत राजन माने एमबीए पूर्ण झालेला आहे। त्यांना 2024 मध्ये पोलीस पदक तसेच 2025 मध्ये राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले आहे। त्यांची विशेष कामगिरी म्हणजे आतापर्यंत त्यांनी 67 गँगस्टर मुंबईमध्ये अटक केलेले आहेत। याकूब मेमन फाशीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती। सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर कारखाना चिमणी बांधकाम बंदोबस्त योग्यरित्या बजावलेला होता। त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यांना एकूण 140 गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा लागलेली आहे। यावेळी नेताजी प्रशाला मोहोळ बॅच मार्च 1984च्या वर्गमित्रांच्या वतीने मानेसाहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास प्रकाश नडमणे, शिवाजी जगताप, एन.जे. गायकवाड, महादेव गोडसे मेंबर, विश्वनाथ मते, मारुती मानेसर, नागेश राजपांढरे, PSI मल्लिकार्जुन उपासे, अनंत माने, रमेश पटेल, सुनील शेटे, मारुती काकडे, प्रकाश लेंगरे, महादेव राजपूत, दत्तात्रेय सरवदे, पोपट भोसले तुंगत हे वर्गमित्र उपस्थित होते। पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसते, तर ती राष्ट्रसेवा असते। दिवस रात्र, उन्हाळा व पावसाळा यांची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे आयुष्य वाहणे म्हणजे पोलीस सेवा। आणि सेवा अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडणारे अधिकारी म्हणजे राजन मानेसाहेब। त्यांच्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले, अनेक आव्हानांना सामोरे गेले, पण प्रत्येक वेळी त्यांनी धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर परिस्थितीवर मात केली। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक सहकाऱ्यांना प्रेरणा मिळाली। कठोर शिस्त आणि माणुसकी यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात नेहमीच दिसून आला। मानेसाहेबांनी आपल्या सेवा काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम प्रामाणिकपणे केले। जनतेशी संवाद साधताना त्यांनी नेहमीच संवेदनशीलता जपली। त्यामुळेच अधिकारी म्हणून नव्हे, तर एक उत्तम माणूस म्हणूनही त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले। आज ते अधिकृत सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांची कार्यपद्धती पुढील अनेक वर्ष पोलीस दलाला दिशा देत राहील। यावेळेस पोलीस दलाच्या वतीने राजन माने यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले।
यावेळेस अध्यक्षस्थानावरून बोलताना सोलापूरचे पोलीस आयुक्त सन्माननीय एम राजकुमार साहेब आपल्या भाषणात म्हणाले, असा मी काही फाईल असं 4 वेळ 5 वेळ दर्शन देऊन पाठवलं तरी ते सर तुम्ही घरी जा, मी फाईल घेऊन येतो. म्हणजे आता 9 झालं, आपण घरी जा, असं मी आणतो. म्हणून आता 11ला येऊन माझं सही घेतल्यानंतर ते तिथून तिचे ऑफिसला पाठवून फाईल करतात आणि नंतर मला फोन करतात, सर तिथं पोहोचलेलं आहे. म्हणजे पाठवलं ईमेल इथून तुम्ही एकदा दाबलं तर तिथं पोहोचणारच, पण तो फोन करून दाखवू करतात. तुम्ही उघडून बघा तुमच्या पोहोचलं का, तुमचं इनबॉक्सला आला का, ते दाखल करून नंतर मला फोन करतात, सर तिथं पोहोचलेलं आहे मी दाखवतो. असा एवढा सिन्सिअर आणि डेडिकेटेड टीम इथं मिळालेला आहे आणि आपण सर्वांनी ही सेवा दिलेली आहे. फक्त असं प्रोफेशनली माझं काम आहे, पोलीस स्टेशनचं मी केलं आणि माझा विषय संपला असं नसताना पोलीस जे प्रोफेशनल मॅन्डेट आहे ते बघून जनतेसाठी आणखी काय करू शकेल. मी ज्या मोहल्ल्यात काम करतो, मी ज्या ठाण्याच्या प्रभारी आहे त्या ठिकाणी जनसेवेसाठी किंवा जनतेचा विश्वास संपादक करण्यासाठी आणखी काय करू शकेल मी, याचा पुढाकार घेऊन काम केलेला अधिकारी आहे आपलं मानेसाहेब आहे, आपलं दराळे साहेब आहे. सत्काराला उत्तर देताना सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने म्हणाले, मला मुंबई, नागपूर, सोलापूर, सांगली येथे कर्तव्य बजावत असताना तेथील जनतेचे खूप प्रेम मिळाले. जनता आपल्याशी कशी वागते हे महत्त्वाचे नसून आपण जनतेशी कसे वागतो हे महत्त्वाचे आहे, असे आपले अनुभव त्यांनी यावेळेस कथन केले. शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.